आपण साजूक तूप म्हणतो किंवा गावरान तूप म्हणतो, घरचं तूप म्हणतो, गावठी तूप म्हणतो. ते लोण्यापासून आपण कसं काढायचं ते सर्वांना माहिती असेलच. पण आत्तापर्यंत जे तूप आपण काढत होतो ते 90%च निघत होतं. लोण्यापासून 100% तूप कसं काढायचं ते मी आज आपल्याला दाखवणार आहे. असंच साजूक तूप इतकं छान रवाळ तूप जर तुम्हाला बनवायचं असेल तर मग आपण आता व्हिडिओकडे जाऊया. चला आपण पारंपरिक पद्धतीने कसं तूप बनवायचं ते बघूया. नमस्कार, मनीषाज किचन मध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आता सणाचे दिवस सुरू होत आहेत, दिवाळीसारखा मोठा सण जवळ येतोय. त्यासाठी मी आता साजूक तूप कसं करायचं घरच्या घरी आणि तेही पारंपरिक पद्धतीने ती रेसिपी दाखवते. इथे मी दूध तापायला ठेवलंय. आपल्याकडे जसं दूध येत असेल तसं आपलं अर्धा लिटर त्या प्रमाणात आपलं दही साठेल आणि त्या प्रमाणातच आपलं तूप होईल. आता मी इथे दूध मी तापायला ठेवलंय. हे दूध मी सगळ्यात शेवटचा गॅस बारीक जो असेल आणि तो सगळ्यात शेवटी बारीक एकदम म्हणजे सिमवर ठेवायचा आणि ते दूध आपण तापायला ठेवायचं. बारीक मंद गॅसवरती तापलेलं दूध आपण जसं आपण मंद गॅसवर तापवणार आहोत तसंच ते नॅचरली मंद अगदी थंड झालं पाहिजे, म्हणजे रूम टेम्परेचरला आलं पाहिजे. आणि मग तसं आलेलं थंड झालेलं दूध जे असेल ते आपण फ्रीजमध्ये ठेवायचं. ते फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर त्याच्यावरती जी घट्ट साई येईल ती आपण काढून घ्यायची. तुमच्याकडे फुल फॅट दूध येत असेल तर ते तूप आपल्याला जास्तीचं मिळेल आणि जर समजा गाईचं दूध येत असेल तर तुपाचं प्रमाण थोडं कमी होतं, पण तूप निघतं त्याच्यातून. तूप निघत नाही असं नाही होत. आता हे मी फ्रीजमध्ये रूम टेम्परेचरला आलेलं दूध मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं. हे मी फ्रीजमधून दूध आणलंय काढून. त्याची आपण साय बघूया. शक्यतो असा चमचा घ्या आणि चमचा उलटा असा घ्यायचा आणि अशी साय काढून घ्यायची आपण ती. हाताला असं गोल फिरवून साय काढून घ्यायची पूर्ण. आणि ही साय आपण आता अशी झाऱ्याने काढून घ्यायची. ही बघा किती छान साय घट्ट येते. आणि आता ती एका भांड्यामध्ये काढून घ्यायची. आपण आता पारंपरिक पद्धतीने कसं लोणी काढायचं ते बघतोय. आता तूप करण्याच्या 2 पद्धती आहेत. आपण पारंपरिक पद्धतीने बघतोय, त्यामुळे पारंपरिक पद्धत कशी, त्या काळात फ्रीज नव्हते. ते लोक रोजच्या रोज विरजण त्याच्यामध्ये साय टाकत होते आणि मग ते पुढे पुढे दही वाढत होतं. तुम्ही असंही करू शकता की एकदम साठवून ठेवू शकता, पण मग ती पारंपरिक पद्धत नाही होणार. आत्ता फ्रीज आहेत म्हणून आपण तसं करू शकतो. तर हे पारंपरिक पद्धतीने कसं आहे, हे असं आपण साय काढून घेतली की याच्यात आपलं अगोदरच विरजण किंवा ताक जे काही असेल, दही असेल ते थोडंसं घ्यायचं आणि याच्यामध्ये आपण ते ऍड करायचं आणि ते आपण जरा मिक्स करून घ्यायचं. हे असं पूर्ण ती साय जी आपण काढली होती ती पूर्ण आपण याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची. ती तर तशीच्या तशीच राहिली तर मग आपलं विरजण जे लागलेलं आहे ते कडू होईल, दही कडू होईल आणि मग आपल्याला त्याचा रिझल्ट चांगला मिळणार नाही. बुरशी वगैरे पण त्याला येऊ शकते. त्यामुळे हे जे आहे ते छान असं मिक्स करणं फार गरजेचं आहे. हे पहिल्यांदा तर अगदी गरजेचंच आहे. हे आता मी जे आपण दही लावलं होतं ते दही बघा असं लागलं पाहिजे. त्याच्यातून पाणी आहे ना, हे नितळ पाणी असं बाहेर आलं पाहिजे. हे माझं अगोदरचं लावलेलं सुद्धा दही आहे, तेही दाखवते मी. हे बघा, हे असं एकदम नितळ पाणी दह्यातून बाहेर आलं पाहिजे. असं जे आपलं दही जे आहे हे इतकं छान लागल्याशिवाय आपण त्याचं लोणी काढायला घ्यायचं नाही. कारण थंडीच्या दिवसामध्ये आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये हा प्रॉब्लेम होतो. जर दही चांगलं लागलं नाही आणि जर ते नितळ असं पाणी निघालं नाही त्याच्यातून तर ते अजिबात त्याचं लोणी निघणार नाही. मग ते तुम्ही मिक्सरमध्ये फिरवा किंवा हाताने काढत बसा. काही मैत्रिणींना तर असा कधी अनुभव आला असेल की भरपूर वेळ फिरवलं पण त्यातून काही फेसच येतो नुसता. मिक्सरमध्ये फिरवलं तरी पण ते होत नाही चांगलं. तर हे त्यामुळे होतं. हे पहिले आपलं दही चांगलं लागलं पाहिजे. आता हे जे आहे हे पारंपरिक पद्धतीने रवीने घुसळायचं. रवी तुम्ही बघितलीच असेल, मी पाण्यात टाकून ठेवली होती. कधीही ताकामध्ये दह्यामध्ये रवी ज्या वेळेला आपण घालतो त्यावेळेला ती ओली करून घ्यायची. असं छान घुसळून पहिले दही सगळं छान मोडून घ्यायचं. त्यावेळेला रवी आपसा जवळ पकडायचा आणि ज्या वेळेला आपण घुसळायला सुरुवात करू त्यावेळेला असा इथे पकडायचा.
म्हणजे बघा किती छान घुसळलं जातंय की नाही. घुसळायचं कसं, तर असा आपण हात धरलेला असतो, तो हा असा आणि हा असा झाला पाहिजे. इथल्या इथे करून होणार नाहीये. चांगलं भरपूर असं जोरात हा असा हा असा. हे पूर्ण चांगलं दही जे आहे ते चांगलं घुसळलं गेल्याशिवाय त्याच्या सगळ्या जे आपण ज्यावेळेला प्रत्येक वेळेला साय टाकतो त्याच्यामध्ये, त्यावेळेला तर आपण त्याला एक स्टर द्यायचाच प्रत्येक वेळी ज्यावेळेला टाकू त्यावेळी. पण आता आपण ज्यावेळेला ताक करायला घेऊ त्यावेळेला हे छान सगळ्या गुठळ्या मोडून घ्यायच्या. ह्याच्यातच वेळ गेला पाहिजे, थोडासा वेळ दिला पाहिजे ह्याला. ह्या जर गुठळ्या छान मोडल्या गेल्या तर लोणी आपलं पटकन येतं. पूर्वीच्या काळी ज्यावेळेला हे पारंपरिक पद्धतीने लोणी काढलं जायचं त्यावेळेला फ्रीज नव्हते. मग त्यावेळेला बायका काय करायच्या, तर त्यावेळेला ह्या असं दही काढून साय काढून घेतली जायची आणि ती मग दही घेऊन त्याच्यामध्ये लावून रोजचं रोज त्यात टाकलं जायचं. पण त्यावेळेला सुबत्ता होती, अगदी 2-3 दिवसामध्ये छान त्यांचं लोणी निघत होतं. पण आता आपल्याकडे एवढं दूध घेतो आपण नाही घेत, कोणाकडे अर्धा लिटर येत असेल, कोणाकडे 1 लिटर येत असेल, त्याप्रमाणे ते दही आपलं 4 दिवसाचं 8 दिवसाचं 8 दिवसापर्यंत तुम्ही साठवलं आणि केलं तरी चालेल. कारण आठवड्यातून किती जरी आपण काम करत असलो, अगदी वर्किंग वुमन जरी असेल तरी सॅटर्डे संडेला 1 दिवस कधीतरी सुट्टी मिळतेच. संडे तर मिळते. त्यामुळे आठवड्याचं जरी साठवून ठेवलं आणि जरी तुम्ही आठवड्यातून एकदा केलं काहीच हरकत नाही. हे बघा आता हे जे आहे आपलं हे सगळं लोणी आहे. आता याच्यामध्ये आपण पाणी घालायचं. हे पाणी माझं रूम टेम्परेचरचंच आहे. हे बघा हे आता हे आपलं लोणी यायला सुरुवात झालेली आहे. आता मी याच्यात अजून पाणी घालणार आहे, पण थोडा एक अजून स्टर देणार आणि मग पाणी घालणार. खरं तर ही पारंपरिक पद्धत दाखवायची म्हणून मी हे रवीने करून दाखवते, उसळून दाखवते. पण हे मिक्सर मध्ये केलं तरी चालतं. त्यात एवढा वेळ नाही मिक्सर मध्ये, अगदी थोडंसं काही सेकंदामध्ये ते होऊन जातं. मिक्सर मध्ये करण्याचा अजून एक फायदा म्हणजे काय, तर मिक्सर मध्ये याच्यामध्ये बेरी जी तूप कढवताना राहते ती अजिबात राहत नाही, थोडी राहते म्हणजे अगदी कमी राहते. आणि हाताने केलं बघा, आणि हाताने जर आपण लोणी काढलं तर त्याच्यामध्ये किंचित आपण जर साय नीट मोडली नाही तर ती बेरी जास्ती निपडते त्याच्यामध्ये. किती मिनिटात आलं हे, अगदी 3-4 मिनिटात हे सगळं झालं. आता हे जे लोणी आहे हे आपण एका भांड्यात काढून घेऊया. हे लोणी ज्यावेळेला आपण काढू याच्यातून त्यावेळेला आपला जर झाऱ्याने काढलं, चमच्याने काढलं किंवा हाताने काढलं तरी हात सुद्धा ते वस्तू म्हणजे झारा असेल, चमचा असेल किंवा हाताने काढत असेल, शक्यतो हातानेच काढा. कारण चमच्याने हे रवीचं वगैरे निघणार नाही चांगलं, आणि साजूक तूप आहे शेवटी, आपण इतकं वाया घालवू शकत नाही कोणीच. त्यामुळे आपण हे झाऱ्याने न काढता मी आता हातानेच काढून घेणार आहे. पण हात सुद्धा मी ओला करून घेणार आहे. आता मी इथे हात सुद्धा माझा ओला करून घेणार आहे, म्हणजे ते हातालाही लोणी आपल्या चिकटायचं नाही. हे प्रथम अगदी इकडचं रवीचं काढून घ्यायचं, अजिबात वाया घालवायचं नाही, साजूक तूप आहे ते. हे असं सगळं रवीचं पूर्ण काढून घ्यायचं. रवीचं काढून झाल्यानंतर मग आपण हातानेच हे असं किनारीवरून फिरवत फिरवत बोट मग ते काढून घ्यायचं. आता आपण ह्यात थोडं अजून पाणी घालून घेऊया. मस्त छान लोणी आलंय आपलं. आपण आता हे एका भांड्यात काढून घेऊ. आता मी इथे भांड्यात पण थोडंसं पाणी ओतलेलं आहे, म्हणजे आपलं लोणी त्याला चिकटणार नाही. हे जे लोणी आहे हे आपण सगळं ह्यात काढून घेऊया आता. आणि आता हे काढून घेतलेलं लोणी आपण छान 3-4 वेळा धुवून घ्यायचं. कारण हे आपण दही बाहेरच ठेवलेलं होतं, फ्रीजमध्ये ठेवलेलं नव्हतं, त्यामुळे त्याला आंबटपणा जास्ती येतो. हे आपण अगदी छान 2-3 वेळा पाणी घालून असं धुवून घ्यायचं. हे असं धुवून घ्यायचं. मी अजून 2-3 वेळा छान धुवून घेणार आहे हे.
हे लोणी मी आता इथे कढवायला ठेवलेलं आहे. जाड बुडाचं भांड घ्यायचं लोणी कढवायला ठेवताना. कधी पातळ घेऊ नका, कारण ते लवकर करपेल नाही तर. हे माझं अगोदरचं काढलेलं लोणी आहे, ते पण मी आता त्यात टाकणार आहे. असं आपण ज्यावेळेला लोणी कढवायला ठेवतो त्यावेळेला भांड मोठं पसरट घ्यायचं, जाड बुडाचं घ्यायचं. आणि आपण हे जर थोडं थोडं असं हलवत राहिलो ना मधनं मधनं, तर याच्या खाली जी बेरी साठते ती खाली भांड्याला चिकटत नाही. त्यामुळे एक पळी घेऊन आपण असं थोडं हलवत राहायचं. आणि ह्याचा दुसरा उपयोग म्हणजे जर उतू जात असेल तर आपण पळी टाकून ठेवली तर ते उतू पण जात नाही. पण तरी पण सुरुवातीच्या थोडा वेळ आपल्याला तिथे उभं राहायलाच लागतं. जोपर्यंत हा फेस चेंज होत नाही, आता हा जो असा घट्ट फेस आलाय, हा ज्या वेळेला बदलेल त्यावेळेला आपण तिथून गेलं तरी चालतं. मी पुढे स्टेप बाय स्टेप दाखवतेच. फेस जो होता तो पूर्ण आता गेलेला आहे. आणि आता आपण आपलं तूप आता होत आलंय. पण होत आलंय म्हणजे कसं, या स्टेजला काही आपण पूर्वी बघा आपल्या दारावरती तूप वगैरे यायचं विकायला किंवा बाजारात मिळतं विकत आपल्याला, त्यावेळेला असं तूप आपण घ्यायचो. पण आपल्या आईने किंवा आजीने कधीतरी ते विकत घेतलेलं तूप पुन्हा एकदा गरम केलेलं कधीतरी तुम्हाला आठवत असेल. तर हे जे तूप असतं ते हे आता झालं नाही असं नाही, पण हे टिकणार नाही जास्ती दिवस. या स्टेजला जर आपण ते काढलं तर ते टिकत नाही. ह्याला कच्च्या कढाचं तूप म्हणतात. हा अजून पूर्ण कढ आलेला नाहीये, तर ते पुन्हा कढवावं लागतं. कढवायची आपली आजी किंवा आई बघा. तर हे जे आहे ना, तर हे इथे बंद नाही करायचं. जोपर्यंत आपली ही जी खाली ही बेरी जी आतमध्ये आहे ही पूर्ण तांबडी होत नाही तोपर्यंत ते तूप आपण काढायचं नाही, त्यातच शिजवून द्यायचं. म्हणजे हा जो प्रकार, हा जो कलर आहे व्हाईट, हा ब्राऊन झाला पाहिजे. त्यावेळेला जे तूप होईल ते रवाळ आणि छान, आपल्याला त्याचा जो सुगंध मस्त असतो ना, तो आपल्याला त्यावेळेला मिळणार आहे. तूप आपलं इथे कढतंय तोपर्यंत मी तुम्हाला झटपट सगळ्या टिप्स परत एकदा सांगते. दूध बारीक गॅसवरती तापवून घ्यायचं. ते रूम टेम्परेचरवरती आलं की मग फ्रीजमध्ये टाकून द्यायचं. फ्रीजमध्ये थंड झालं, साय घट्ट झाली वरची की ते बाहेर काढून घ्यायचं. साय काढायची, ती काढलेली साय काचेच्या किंवा स्टीलच्या भांड्यामध्ये घ्यायची आणि मग त्याच्यामध्ये आपल्या घरात जे आपण अगोदरचं ताक किंवा दही केलेलं असेल ते टाकायचं. विरजण लावताना जर समजा आपल्याकडे घरचं पहिल्यांदाच लावत असाल आणि जर समजा घरचं ताक किंवा दही काही नसेल, तर जे मार्केटमध्ये दही मिळतं डब्यामध्ये ते दही कधीच वापरायचं नाही. त्याने दही नीट आपलं लागत नाही, आंबटपणा होत नाही त्याने, आंबट ताक होत नाही त्याने, दही तयार होत नाही त्याने. त्यामुळे जे दुकानात विकत मिळतं दह्याची, दुधाची जी दुकानं डेअरी वगैरे असते त्यांच्याकडचं दही आणायचं आणि मग त्याने लावायचं. लावलेलं जे दही असेल ते बाहेरच ठेवायचं रूम टेम्परेचरला, ते फ्रीजमध्ये टाकायचं नाही. आपलं दही लागलंय हे कसं काय आपण ओळखायचं, तर तुमचं हवामान कसं असेल त्याप्रमाणे दही लागायला वेळ घेतो. तर साधारणपणे आपण इडल्या सगळ्यांच्या घरातच करतात. इडलीचं पीठ ज्या वेळेला आपलं फुगून छान वरती येतं, त्याला इडलीला जेवढा वेळ लागतो तेवढ्या वेळात आपलं दही छान लागलं जातं. दही आपलं पूर्ण लागलं हे कसं आपण बघायचं, तर दही आणि पाणी, दह्यात असलेलं दुधामध्ये पाणी असतं, ते पाणी वेगळं झालं की मग आपलं दही बरोबर आंबट झालेलं आहे. आपण आता त्याचं लोणी काढायला घ्यायला काहीच हरकत नाही. अशा स्टेजला आपण त्याचं लोणी काढायचं. लोणी काढताना रवी पाण्यात बुडवून घ्यायचा आणि रवीने काढत असेल तर, मिक्सरमध्ये जर काढत असेल तर मिक्सरचं भांड सुद्धा ओलं करून घ्यायचं. लोणी कढवताना मध्ये मध्ये आपण ह्याची साईडला जे काही आपलं लोणी लागलेलं असेल ना तसं आतमध्ये टाकत राहायचं, म्हणजे आपली कढई पण खराब होत नाही. आता जे मघाशी आपल्या सगळ्या गुठळ्या दिसत होत्या त्या पूर्ण विरघळून गेलेल्या आहेत, मोकळ्या झाल्या आहेत म्हणजे त्या. आणि आता यांना छान कलर आला की आपलं तूप झालं असं समजायचं. तूप झालं असं समजलं तरी व्हिडिओ इथे बंद करायचा नाही, महत्वाची टीप अजून आहे. आता बघा, हे आतमध्ये जी आहे साठलेलं ह्याला बेरी म्हणतात. याचा आता कलर चेंज व्हायला लागलाय, ब्राऊन कलर व्हायला लागलाय आणि आता ह्याची क्वांटिटी जास्ती आहे, त्यामुळे मी आता या स्टेजला गॅस बंद करून टाकणार. तूप आता जे इथे तापलंय, उकळतंय, त्याच्या हीट मध्ये जी बाकीची बेरी आहे ती आपली छान खरपूस होणार आहे आणि ती आत्ताचा कलर चेंज होणार आहे पूर्ण.
आता ह्या स्टेजला बंद करून टाकायचं. आणि जर समजा चुकून तुमच्याकडून समजा हे पूर्णच लाल झालं, आतली जी बेरी आहे ती, म्हणजे त्याला तूप करपलं असं म्हणतात, की आता जर आपण अजून ठेवलं आणि ते पूर्ण काळं होईपर्यंत ठेवलं, तांबडं होईपर्यंत, तर ते तूप करपून जाईल. आणि ह्या बबल्स वरून सुद्धा कळतं की हे बबल्स बघा, इतका वेळचे बबल्स येत नव्हते, अगोदर आले ते पांढरे होते आणि आता जे आहेत हे ट्रान्सपरंट आहेत. आणि हे आता जे आलेले बबल्स आहेत आपण ह्याच्यावर असं फिरवलं भांड तर ते लगेच विरघळून जातात. हे बघा, ह्या बबल्स वरून सुद्धा आपल्याला कळतं की आपल्याला आता तूप झालेलं आहे. हे बघा, आता याचा कलर कसा डार्क होत चालला, हे परफेक्ट होणार आहे. इन केस जर समजा ते करपलं तर काय करायचं, थोडासा पाण्याचा शिंतोडा त्याच्यामध्ये टाकायचा. आणि तेही नसेल, कारण पाणी टाकल्यानंतर जर जास्ती क्वांटिटी आहे तुपाची तर ते सगळीकडे स्प्रेड होईल, उडेल, तोंडावरही येऊ शकतं. अशा वेळेला अशी कढई उचलायची, परातीमध्ये किंवा मोठ्या भांड्यामध्ये थंड पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये ती कढई ठेवायची. म्हणजे तिथे जी कुकिंगची प्रोसेस आहे ती आपण कट करून टाकायची. त्याने सुद्धा आपलं तूप जे आहे ते पुढे असं जे उकळत राहिलंय ते उकळायचं बंद होईल आणि करपायची आपल्याला भीती नाही राहणार. हा बघा, कलर असा आपोआप डार्क व्हायला लागला याचा. हा कलर डार्क झाल्याशिवाय आपलं तूप झालं नाही. असं तूप जर आपण काढलं कलर न येता तर ते साठवणुकीला योग्य नाही. तुम्ही जर लगेचच्या लगेच वापरत असाल की काढलं 2-3 दिवसात संपवून टाकलं तर ठीक आहे. पण ते जर तुम्ही साठवून ठेवणार असाल की आता आपण कसं थोडंसं दूध येत असेल तर वर्षभराकरता, 6 महिन्याकरता, दिवाळी पुढे आहे, सणाला होईल, पण आपण साठवून ठेवतो, अशा वेळेला त्याला बुरी येऊ शकते. त्यामुळे अशा कच्च्या कढाचं तूप अजिबात काढायचं नाही. हा कलर ब्राऊनच झाला पाहिजे. आपला बेरीचा कलर आतमध्ये ब्राऊन आहे म्हणून आपल्या तुपाचा कलर तुम्हाला थोडासा तांबूस दिसत असेल, पण ऍक्च्युली तसं नाहीये. हे बघा, कढईमध्ये घेतल्यानंतर ते तूप खूप पातळ आणि छान आहे. नाहीतर तुम्ही इतकं तांबूस दिसतंय म्हणून इतकं तांबूस करपवत बसाल आणि ते तूप करपून जाईल. तर असं काही करायचं नाहीये. हे बघा, हे खूप नितळ छान झालंय. हा लाईट्सचा इफेक्ट आहे त्यामुळे तसं दिसतंय. आता आपण हे काढून घेऊया. हे मी आता इथे सगळं तूप याच्यातून काढून घेते गाळण्यामध्ये. एकही थेंब आता ह्या बेरीमध्ये आपल्या तुपाचा राहिलेला नाहीये, अगदी निथळून घेतलंय. आता पुढची जी आपली 10% तूप आपलं राहतं त्याची प्रोसेस मी दाखवते. आता हे जे आपण तूप काढून घेतल्यानंतर उरलेली बेरी आहे त्याच्यामध्ये काय करायचं, आपण पाणी ओतायचं. आणि पाणी ओतून झालं की मग आपण ह्याच्यामध्ये 1 चमचाभर मीठ घालायचं आणि याला छान उकळी काढून घ्यायची. ह्याला आता छान उकळी आलेली आहे, अगदी खळखळून मी उकळी काढली ह्याची. आणि आपण आता गॅस बंद करायचा आणि हे पाणी गाळून घ्यायचंय. आता हे पाणी आपण या गाळण्याने गाळून घेऊया. आणि आता हे गाळलेलं पाणी आपण असंच रूम टेम्परेचरला आलं की मग फ्रीज मध्ये ठेवून द्यायचंय. हे मी बेरीमध्ये जे पाणी उकळवलं होतं ते फ्रीज मध्ये ठेवलं होतं रात्रभर. आणि आता बघा, हे किती तूप इकडून दिसत असेल, केवढं जाड तुपाचा लेअर वरती आलाय. तर आपण काढून घेऊया वाटीमध्ये. एवढा जाड तुपाचा लेअर, अगदी एवढा जाड तुपाचा लेअर अगदी साईसारखा घट्ट निघालाय. आणि हा आता आपण एका डिश मध्ये काढून घेऊया. हा थोडासा असा पिवळसर, कारण आपण बेरीतून काढलाय त्यामुळे हा थोडासा असा पिवळसर येतो. पण हा जरी हे तूपच आहे, हे असं जरी असलं तरी आपण हे नंतर तुकडे करायचे आणि एका वाटीत काढून ठेवायचं. आणि आपण एरवी ज्या वेळेला वरण भातावरती तूप घेतो हे लवकरात लवकर संपवून टाकायचं. हे आपण जे काढलेलं तूप असतं आपलं कढवलेलं त्याच्यामध्ये मिक्स करायचं नाही. हे आपण अगोदर उपमा वगैरे काही करताना त्याच्यामध्ये ते वापरून टाकायचं. बघा, आपलं तूप किती छान झालंय, रवाळ झालंय अगदी. आणि त्याचा कलरही किती परफेक्ट आहे.
अगदी मस्त तूप झाले हे बघा. ती संपूर्ण अगदी खाली घट्ट जे झाले तेही वरती काढलं तरी तेही रवाळा दिसतंय. एक एक कण सेपरेट दिसतोय.